नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 2 टप्प्यात. 29 जानेवारी पूर्वी या 12 झेडपींची निवडणूक. 20 जिल्हा परिषदांचा दुसरा टप्पा कधी? राज्यातील 17 जिल्हा परिषदांमधील आणि 3 जिल्हा परिषदांमधील पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांची निवडणूक आता 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होणार आहेत. दुसरा टप्पा न्यायालयाच्या निर्णयानंतर होईल, असे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली आहे. तर अहिल्यानगर, जालना व बीड या जिल्ह्यातील 88 पंचायत समित्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण 27% जास्त झाले आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयानंतरच होतील. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिलेली मुदत 31 जानेवारीपर्यंतच आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होतील. 31 जानेवारीपूर्वीच या निवडणुका संपतील असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषद व त्या जिल्ह्यातील 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील. पण त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शन मागवलं आहे. महापालिकेसाठी उमेदवारांना 23 ते 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. 2 जानेवारीला अर्ज माघार आणि 3 जानेवारीला चिन्ह वाटप होऊन प्रचाराला सुरुवात होईल. तत्पूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. दरम्यान ज्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाहीत तेथील अधिकारी उपलब्ध करून 21 दिवसात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 5 जानेवारीपासून उमेदवारांना अर्ज भरता येईल, जेणेकरून मुदतीत निवडणूक संपतील असे आयोगाचे नियोजन आहे. आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषद व तेथील पंचायत समित्यांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत होतील. बाकीच्या जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार घेतल्या जातील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.